नमस्कार युट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे रविवार आणि आता 11:30 वाजलेले. घरातले सर्व कामं झालेले आणि हे पण ड्युटीला गेलेले आणि पोरांना तर सुट्ट्या आहे. पोरं एन्जॉय करताय मस्त आणि टीव्ही पाहत आहे ते तिकडे. तर माझे घरातले सर्व कामं झालेले, सर्व किचन वगैरे सर्व क्लीन करून घेतलेले मी पेशंट. आणि माझा स्वयंपाक पण झालेला आहे. स्वयंपाकमध्ये मी बनवले वांग्याची भाजी हिरवी मिरची घालून आणि ठेचा बनवलेला आहे. ठेचा बनवलेला नाही अजून, तर मिरच्या वगैरे भाजून ठेवलेला आहे आणि सिंपलच बनवते मी. कोथिंबीर घालते आणि लसूण घालते आणि मीठ वगैरे टाकून तसं सिंपल बनवते कुठून. आणि इथं येतं दही मुरून ठेवलेलं आहे मी. हे बघा किती छान दूध होतं पडलेलं आपल्याला, दूध मुरून ठेवलेलं आहे. आणि इकडे मी दूध गरम करून ठेवलेलं आहे. ते गरम आहे म्हणून फ्रीजमध्ये ठेवलं नाही. आणि थोडंसे मला 4 वाजता चहा लागतोच. तर आणि इकडे मी वांग्याची भाजी आणि चपात्या बनवून ठेवलेल्या आहे. इथं वांग्याची भाजी आणि चपात्या बनवून ठेवलेल्या आहे. 2 मिरच्या राहिलेल्या आहे तर फ्रीजमध्ये ठेवावं लागते. आणि हे फळ हे बेलाचं फळ आहे, तर याला पिठाच्या डब्यात ठेवावं लागतं. तर मग मी त्याच्यासाठी आणलेलं आहे. मला आवडतं पिठाच्या डब्यात ठेवायला आणि बरकत राहते म्हणे असं सांगायच्या जुन्या बायका. तर मग मी आणलेलं आहे ते आणि डब्यात ठेवीन, थोडं वाळू देईन त्याला. नाही तर मग ते असं याच्यासारखं होऊन जाईल पचपच. तर थोडं असं उन्हात ठेवून वाळू देईन त्याला आणि मगच पिठाच्या डब्यात ठेवीन. आणि चपात्या मी याच्यात ठेवते टोपलीमध्ये, डब्यात काही ठेवत नाही. माझ्याकडे डब्बा राहून मी डब्यात ठेवत नाही, कारण की उन्हाळ्याच्या चपात्या ह्यांना घाम येतो आणि ते खाली चिपचिप होऊन जातं आणि ओली चपाती वास मारायला लागून जातं संध्याकाळपर्यंत. तर मग मी डब्यात ठेवत नाही, अशा टोपलीमध्ये ठेवते. आणि अशी टोपली मला खूप आवडते. भाकरी वगैरे बनवल्या तर त्या टोपलीमध्येच ठेवते, डब्यात कधीच ठेवायच्या नाही. आपण म्हणतो तर सिटीमध्ये राहतो डब्यात ठेवायला पाहिजे, तर ती पण मला जुनी पद्धत आवडते. मला टोपलीमध्ये. आणि मला असं काही नाहीये बायका कसं लाजवतात टोपलीमध्ये ठेवता बाई सिटीमध्ये मला तसं काहीच नाहीये. तर मी टोपलीमध्येच ठेवते भाकरी वगैरे सर्व काही. आणि किचन माझं पूर्ण क्लीन करून घेतलेलं आहे मी. आणि आज ना मी स्टाईल वगैरे सर्व घासलेलं आहे. 8 दिवसांनी मी स्टाईल वगैरे पूर्ण काढून, पूर्ण माठ वगैरे पूर्ण काढून मी स्टाईल वगैरे सर्व घासून घेते 8 दिवसाने. रोज तर आपण धुतोच किचन, गॅस तर मी रोज पुसत नाही, डायरेक्ट धुवूनच टाकते. पण 8 दिवसांनी ना हे पूर्ण क्लीन करून घेते, कारण की आपले कसं तेल वगैरे तसं तर पुसतोच, पण तेल वगैरेचं चिकट होत नाही, त्याच्यामुळे मी पूर्ण पुसून घेते. आता किचन मी माझं क्लीन केलेलं आहे. आणि माझं किचन कोणाला आवडतंय कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा खूप छान असं सजवलेलं आहे, जसं माझ्याकडनं झालेलं आहे तसं मी सजवलेलं आहे. आणि मला किचन, आपण कसं बाया किचनमध्येच राहतो दिवसभर, तर आपलं किचन म्हणजे गृहिणीचं एक हेच आहे ते. तर मला किचनमध्ये माझा अर्धा दिवस तर पूर्ण किचनमध्येच राहतो. मुलांचं जेवण बनण्यापासून, चहा पाणीपासून तर संध्याकाळपर्यंत, सकाळ तर संध्याकाळपर्यंत आपण किचनमध्येच जास्त राहतो स्त्री. तर मला खूप आवडतं किचनमध्ये. आणि मी 2 असे हे पण ठेवलेले गुलदस्ते छोटेसे असे. आणि मला आवडतं किचन सजवायला, जसं माझ्याकडनं होतं तसं मी करते. आणि आपली परिस्थितीनुसार आपण किचन ठेवतो, असं नाही आहे. तर चला. आणि मी वरती मला पीओपी पाहिजे होती किचनमध्ये, तर मी पीओपी सुद्धा करून घेतलेली आहे. तर हे बघा, आणि सिंपल अशी केलेली एक फॅन लावलेला आहे आणि अशी चौकनमध्ये पीओपी केलेली आहे. मला हौस होती पीओपी करायची आणि खूप छान वाटतं तसं. आणि कलर पण मी असं लाईट कलर घेतलाय फर्निचरचा, तर असा पिंक कलर आहे. व्हिडिओमध्ये कसा दिसतो वेगळाच दिसतो, पण असं लाईट पिंक कलर आहे आणि शांत कलर आहे. ते लाल पिवळा कलर मला काही आवडत नाही, तर यांना पण नाही आवडायचा. तर हे घरात कसं किचनमध्ये आलं म्हणजे असं शांत वाटतं. आणि आम्ही फ्रीजचा कलर बी तसाच घेतलेला आहे, ब्लॅक कलर घेतलेला आहे. आणि त्याला कॉम्बिनेशन खूप छान. आम्हाला आहे ना असाच कलर पाहिजे होता, पिंक कलर, पण आम्हाला फ्रीजमध्ये तसा कलर भेटला नव्हता. आणि हे म्हणे जाऊ दे, एक गोष्ट नाही भेटली तर मग काय. तर आम्ही घेऊन घेतलं ते फ्रीज ब्लॅक कलरचं. पण असं छान वाटतं तसं. तर असा कलर राहिला असता तर खूपच छान झाला असता अजून. तर चला आता. आणि इकडे पण, आणि किचन पण, बेडरूम पण माझा पूर्ण आवरला गेलेला आहे, पूर्ण क्लीन करून घेतला आहे. बेडशीट चेंज केलेली आहे, बेडशीट चेंज करून घेतलेली आहे. आणि एक हे कुशनचं राहिलेलं आहे लावायचं कवर, तर ते लावायचं आहे. गुड्या राणी त्याच्यासोबत खेळत होती, मग तिला मी खेळू दिली. आणि मुलं कसं घरी राहतात याच्यासोबत
आणि तिला आणि मशीन मध्ये कपडे पण लावून दिलेले आहे आणि बाकीचं एक दार मशीन लावलं गेलेलं आहे माझं अंडरवेअर बनियनचं आणि यांचे कपडे होते आज पोलीसचा ड्रेस वगैरे तर ते पेशंट लावावे लागतात त्याच्यामुळे मी पेशंट लावलेले आहे तर लावून दिलेले आहे आणि इकडे मी दुपारी खूप कडक ऊन पडतं आणि त्याच्यासाठी मी कूलर सुद्धा लावून दिलेलं आहे मुलं पण झोपतात आणि थोडा मी पण आराम करते त्याच्यासाठी रूम थंड व्हायला मी कूलर पण लावून देते आणि मुलांचं जेवण बाकी माझं पण जेवण बाकी तर माझं इकडे किचन पण देवपूजा वगैरे सर्व झालेले तर असं माझं रोजचं काम आहे आणि किचन ती क्लीन करून घेतलेलं आहे माझं आणि चला सर्व झालं आता तर चला ठेचा बनवते आणि जेवण करते मुलांना पण देते तर जेवण करूनच मी तुमच्याशी बोलते या चहा घ्यायला चहा घेते आणि मी बशीमध्ये चहा घेते त्याला चार्जिंगला ला मला आणि माहिती बाई तर चहा पिला गेला गुडिया राणी पण इथं चहा घेते थोडासा दिला मी तिला म्हटलं की थोडा उरलेला होता तर आणि ती पण झोपून गेलेली होती कृष्णा पण झोपून गेलेला आहे माझा त्याला पण उठवावं लागेल क्लासला सुट्टी आहे त्याच्या तर एक्स्ट्रा क्लासला जात होतो तर आज झोप लागून गेली तर मग काही पाठवलं नाही मी त्याला आता उठला होता तो थोडा वेळ पूर्वी म्हणजे मम्मी मला उठवलं नाही म्हटलं हो मला जाग नाही तर तुला कुठं उठवून मी तर आता जाऊ दे म्हटलं आता नको जाऊ आता उठ आणि अभ्यासला बस त्याचं पडलेलं आहे अभ्यास करत होता तो आणि अभ्यास करता करता आम्ही झोपलेलो होतो तो आमच्याजवळ झोपायला आलेला होता आणि दूधवाला आलेला होता दूध वगैरे पण घेतलं आणि आज इतकी झोप ना तर डोळ्यात डायरेक्ट झोपच मात नव्हती उठायची हिंमतच होत नव्हती माझी तर तरी पण उठली मी आणि हे नाही राहिले का तर झोपच लागते म्हणजे डोळेसुद्धा हे होऊन गेलेले दिवसभरची झोपलेली मी 1 वाजेची झोपलेली तर 5 वाजता मला जाग आली तर उठली मी नाही तर हे राहिले का कसं 4 वाजता उठून देतात ते 2-2:30ला झोपतो आम्ही आणि 4 वाजता उठून देता चहासाठी त्यांना ड्युटी जावं लागतं तर आणि आज घरी नाही येते ड्युटीला गेलेले आहे त्यांची ड्युटी एरोंडोला लागलेली मतदानची ड्युटी लागलेली आहे उद्या मतदान आहे तर उद्या येतील ते उद्या त्यांना यायला पण तरी 11-12 वाजून जातील रात्रीची कारण की ती मतदानच्या पेट्या त्यांच्याजवळच राहतात दूध गरम ठेवलेलं आहे मी आणि आज काही बाहेर जायचं मन होत नाही माझं तर कृष्णा बी अभ्यास करीन त्याच्यावरती पण लक्ष ठेवावं लागतं मला तर आज त्याचे पप्पा नाही आहे आणि गुडिया पण आहे घरी तर बघते जाणं झालं तर जाईल नाही तर घरीच राहणार आहे आज तर उठला का बेटा उठला आता पण चहा म्हणतो ग काय लस्सी म्हणत होते ते पण दूध मुरलेलं नाही आहे माझंवालं थोडं आंबट पाहिजे ते इथं मी मुरवायला ठेवलं होतं थोडं किंचित आंबट पाहिजे आणि बघा किती छान मुरलेलं आहे म्हशीचं दूध राहतं आमचं आणि हे नाही आहे ना घरी सध्या तर त्याच्यामुळे दूध उरलेलं होतं 1 लिटर दूध उरलेलं होतं त्याचं पूर्ण मी दही लावून दिलं मुलांना बी खायला होईल म्हटलं ठेवते तर फक्त आणि किचन वगैरे आवरलं गेलेलं आहे माझं तर बाहेर गेलीच नाही मी केस वगैरे घातले तयार झाली देवपूजा वगैरे करून घेतलेली इथं बाहेर पण दिवे वगैरे लावून दिलेले आणि पोरं अभ्यासला बसलेले त्याच्यामुळे ते तिकडेच आहे आणि त्यांना आवाज जातो म्हणून मी किचन मध्येच हे करते गुडिया राणी इथं आली परत काय करते बेटा मग पाणी पिते तर लस्सी बनवून द्यायची त्यांना लस्सी बनवून देते जेवण करता का नाही काय माहिती पण सकाळच्या चपात्या वगैरे पडलेल्या आहे आणि मुलं लस्सीचं पिऊन घेतली तर मग ते जेवण करणार नाही पहिले त्यांना लस्सी करून देते लस्सी पिली का थंडी पाहिजे मग फ्रीज मध्ये ठेवून देऊ 5 मिनिटं फ्रीजर मध्ये ठेव फ्रीजर मध्ये 5 मिनिटं ठेव ना फ्रीजर मध्ये हा ठेव फ्रीजर मध्ये पटकन आंबट झाली आता सकाळची टाकलेली ती फ्रीजर मध्ये ठेव लगेच होऊन जाईल 10 मिनिटं बघ फ्रीज किती टेम्परेचर डायरेक्ट फुल आहे ना कर फ्रीजर मध्ये पटकन होऊन जाईल राहू दे ग पिलू तर गुडिया राणी इथं फ्रीजर मध्ये ठेवली लस्सी बनवायची त्यांना आणि स्वयंपाक काय करायचा नाही हा हो का
तर भांडे बी वगैरे घासले गेलेले, फक्त कृष्णाला अजून परत चहा करून दिली मी. त्याला चहा प्यायची होती तर चहा करून दिली. कृष्णा थांब बेटा, फ्रीजर मध्ये ठेवली मी दही आणि मग खा, मग करून दे. तर मी ना आता बाहेर काही जायचा बेत झाला नाही माझा, आणि आता साडी चेंज करून घेईन मी, कारण की लगेच गरमी लागायला लागते. आपलं कूलर बी भरायचं राहिलं असणार रात्रीचं. मग कसे डोळे करते मारता. कूलर भरायचे का? हा कूलर भरते गुडिया राणी. चल कूलर भर. राहतो गेली. कूलर भरून घेते. बाहेरचा लाईट लावायला आणणार आहे. बोला कुठे आज माझ्या मम्मीने नवीन माईक लावलाय. ए लाईट न दरवाजा बंद नको करू. तर चला, त्यांना लस्सी कशी बनवते मी ते पण दाखवणार आहे. लस्सी काय नाही, सिंपलच बनवणार आहे. त्यांना काय साखर वगैरे टाकून मिक्सरला फिरवून दे, तरी पण मी तुम्हाला दाखवणार आहे कशी फिरवणार. आणि लस्सी आहे काय म्हणताय, त्याच्यात आईस्क्रीम टाकते मी, पण आईस्क्रीम आणायचा कंटाळा येतोय. बघतो त्यांनी जर आणली तर आणीन, तर नाही तर मग अशीच लस्सी देईन त्यांना. चला मुलांना लस्सी बनवून देते आणि मग बोलते. माझी मम्मी बघा इथं लस्सी बनवते मस्तपैकी, आणि ती तिथं आईस्क्रीम. मम्मा तिला फ्रीजर मध्ये ठेवून दे ना, नंतर काढजो ना. इथं दही घेतलंय मी, आणि मस्त सकाळी मुरून घेतलंय. जास्त आंबट बी नाही येते, आंबट नाही घ्यायचं जास्त. आपण 3च जण, मला जास्त नाही खायचं. तर याच्यात मी साखर टाकते आणि सिंपल बनवते. काजू बदाम नको ना ग? नको. काय करते काजू? अरे थोडी जास्तच झाली साखर, जास्तच पाहिजे. ती आंबटच झाली माझं. तुम्ही पिणार? आता मम्मी इथे साखर टाकून घेतलीये. बदाम टाकू का नको? बदाम काजू नको टाकू? काजू टाकते ना, छान लागते ना. बदाम टाकू का? ठीक आहे, बदाम टाकते. त्यांना आवडत नाही, सिंपलच बनवते मी त्याच्यासाठी. मुलं खातील असंच म्हटलं, आणि बदामच टाकते. मग तिला नको पसंत, मुलांनी खायला पाहिजे म्हणून थोडे जास्तच घेते, खाईल तर. आणि मिक्सरला फिरून घेते. आता मम्मी इथं मिक्सरला फिरून घेणार. आपली बेटा लस्सी झालेली. मँगो टाकते का? बघू बाई तुमचे पोरा खातील. टाकू का? नाही तर मग खायला हे करणार नाटका. कृष्णा मँगो टाकू का? नाही का? तो नाही म्हणतोय तेवढी. आणि इथं आपली लस्सी झालेली आहे, बघू शकता. आणि ही घरची लस्सी आपण घरीच केलेलं आहे. घरची लस्सी खूप छान लागते. खूप छान लागते बरं का. या बरं का प्यायला सर्वजण. तर इथे आहे ना गुडियाने आईस्क्रीम आणलेली आहे, ती टाकू आपण मुलांना. अरे या जास्त झाली का? मस्त तू टाक वेनिला फ्लेवर आणलेला आहे. पिस्ता पिस्ता आहे का? मी म्हटलं का वेनिला. तर इथं मुलं मस्त एन्जॉय करतील आता. आणि सुट्टीचे दिवस राहिले का मुलांना असं काहीतरी वेगळं पाहिजे. चला लस्सी दिली मुलांना, आणि मी पण घेते इथं. माझ्यासाठी पण मी काढून ठेवलेली आहे, आणि मुलं मस्त पित आहे. हॉलमध्ये गेले ते प्यायला, आणि जेवण करता का नाही काय माहिती. लस्सी पिली म्हणजे मुलांचं पण पोट भरून जाईल. मुलांचं कितीच तरी जेवण राहतं संध्याकाळचं. तर मी पण आता लस्सी पिऊन घेते, आणि भूक राहिली तर अर्धी 1 चपाती खाऊन घेईन. तर माणूस राहिला नाही तर स्वयंपाकला बाईची जात कंटाळाच करते. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि असं कोण करतं माणसं नाही राहिले तर कमेंटमध्ये नक्की सांगा.
आणि आम्हा फौजी बायांना, पोलीस बायांना सवयच राहते, माणसं कायम ड्युटीला गेलेले राहतात. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. धन्यवाद.